नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन अपडेट आपल्या समोर आलेली आहे। जो तिसरा हप्ता मिळणार होता सप्टेंबरमधला तो आता पुढे गेलेला आहे। तुम्हाला आता 3 दिवस सलग पैसे मिळणार होते। तुम्हाला त्यातले काही महिलांनाही पैसे मिळाले, परंतु आता ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत अशा महिलांचा हप्ता पुढे गेला आहे। तो कोणत्या दिवशी होणार आहे वाटप त्या दिवशीचं मी तुम्हाला आज सांगणार आहे। आजची ही ब्रेकिंग न्यूज आहे। आता तुमचा जो पुढचा हप्ता आहे तो तुम्हाला या दिवशी वाटप होणार आहे। त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। संपूर्ण व्हिडिओ हा खूप माहितीपूर्ण होणार आहे, कारण आपल्या भरपूर अशा महिला आहेत ज्या तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप असं महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। तर चला बघूया नेमका आजचा व्हिडिओचा कारण काय आहे। तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये जो आता तिसरा हप्ताची जी चर्चा चालली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, 17, 18, 19, 20 अशा या सगळ्या गोष्टी आपल्याकडे सोबत आल्या होत्या। ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्या जे काही लाडकी बहीण होती ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज हे पात्र झाले होते, त्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची पात्रची सुद्धा लिस्ट आलेली आहे। काही ठिकाणची जसं नाशिक असेल, सातपुरा झाला असेल, अशा लिस्ट आलेल्या आहेत। त्यांच्यामध्ये जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यातले पात्र जे अर्ज आहेत आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा झालेले आहेत त्यांची सुद्धा लिस्ट काही ठिकाणी आलेली आहे। तर लक्षात घ्या, अशा महिलांना आता ज्या महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत त्या महिलांना आता पैसे मिळणार का, हा एक प्रश्न पुढे उद्भवला जाणार आहे। परंतु आता मी त्याच्यावरती थोडक्यात मी टिप्पणी करतो की ज्या महिलांचं फॉर्म अप्रूव्ड झाला आहे त्या महिलांना पैसे हे मिळणारच आहेत, परंतु ते कधी मिळणार ह्याची सुद्धा व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणारच आहोत। परंतु ज्या महिलांचे फॉर्म आता हे रिजेक्ट झालेले आहेत, ज्यांचे फॉर्म हे बाद झालेले आहेत, तर ते बाद झाल्यावरचं जे काही कारण आहे ते तुम्हाला शोधावं लागेल। ते कारण आता याच्यावरती लवकरच फॉर्मसुद्धा ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत त्यांनासुद्धा एकदा परत चान्स देण्यात येणार आहे आणि तो लवकरच ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणारसुद्धा आहे। कारण सगळ्यांना म्हणजे 2 कोटी जवळपास 40 लाख महिलांना आम्ही जी काही लाडकी बहीण योजना आहे या योजनेचा लाभ देणार आहोत, असं आदित्य तटकरे मॅडमसुद्धा यांनी म्हणलेलं आहे की आमची तर अशी इच्छा आहे की जेवढ्या काही महिला आहेत पात्र त्या सगळ्यांना लाभ द्यायचा लवकर अशी त्यांची इच्छा आहे। आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये एक असं आहे की ज्या महिलांचं आता तिसरा हप्ता होता, म्हणजे पहिला हप्ता त्यांना 3000 रुपये मिळाला आहे। कधी मिळाला आहे तर तुम्हाला 31 ऑगस्टला मिळाला असेल किंवा तुमचा जो काही 14-15 ऑगस्ट असेल त्यांनासुद्धा मिळाला असेल, तर त्या महिलांचा 1500 रुपयाचा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा तिसरा हप्ता। आणि ज्या महिला त्यांना एकही हप्ता मिळाला नाही अशा माझ्या माता भगिनी त्यांना 4500 रुपयाचा हप्ता, हा हप्ता आपल्याला लवकरच मिळणार आहे। आता तो कधी मिळणार आहे बघा, तुम्हाला मी सांगतो। त्याच्यावरती आपले जे काही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी सुद्धा टिप्पणी केलेली आहेत। काय म्हणले आहेत बघा, महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले, परंतु अनेक पात्र महिलांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहेत। सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी सरकारने मुदतवाढ केली, परंतु जे काही ऑगस्टमध्ये जे काही फॉर्म भरले होते त्यांचंसुद्धा आता छाननी आहे। लक्षात घ्या, जे उशीर का लागत आहे लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो। सप्टेंबरमध्ये तुम्हाला तिसरा हप्ता यायला एकत्र यायला अजून उशीर का लागत आहे, तर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत सप्टेंबरमध्ये तर त्यांची जी काही छाननी आहे, त्यांच्या जे अर्जाची छाननी आहे ते सुद्धा आता चालू आहे, पडताळणी चालू आहे। मग तुम्ही म्हणाल की आमचं पैसे का देऊन टाकत नाही, बरोबर आहे। परंतु काय होत आहे, त्यांना एकदमच पैसे असं आता तुम्हाला मी सांगितलं की 4600 रुपये कोटी जो काही चेक होता अजितदादा पवार यांनी तो सुद्धा सही केलेला आहे। त्यामुळं काही महिलांच्या पैसे खात्यात आलेले आहेत, परंतु जे काही महिला ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा ऑगस्टमध्ये सुद्धा असेल तर त्यांची अजून छाननीच सुरू आहे। ज्यांच्या जी फॉर्म आहे ते छाननीमध्येच आहेत, अप्रूव्ड जरी असले तरी त्यांची जी काही प्रोसेस आहे ती थोडी थांबवलेलीच आहे। सगळ्यांना एकदमच पैसे येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे। तर पुढची न्यूज बघा, काही त्यांनी सांगितलेलं आहे, अद्यापही काही महिलांना पैसे मिळाले नाहीत असं त्यांनी सांगितलं। नागपूरमध्ये जे काही बांधकाम कामगार मेळावा होता त्यात ते बोलत होते। त्यांनी एक विधान केलं की ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे लाडक्या बहिणींना महिन्याच्या शेवटी देऊ, म्हणजे जे पुढच्या आठवड्यात गेलेले आहेत, आता पुढच्या आठवड्यात हे पैसे लवकरच भेटणार आहेत। आता मी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की जी
त्यांचे विरोधक आहेत जे आता सध्या सरकारमध्ये नाही आहेत ते त्यांचं असं म्हणणं होतं देवेंद्र फडणवीस की आमचे जे विरोधक आहेत त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि माझ्या बहिणींचे जे काही हक्काचे पैसे आहेत ते मी त्यांना मिळवून देणार आहे. ही योजना काही बंद होणार नाही आहे असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, आता आपल्या ह्यात महत्त्वाचं काय आहे तर आपल्यासाठी तिसरा हप्ता. तर तिसऱ्या हप्त्याची जी डेट आहे ती आता पुढच्या आठवड्यात गेलेली आहे आणि तिसरा हप्ता हा तुम्हाला एकदमच मिळणार आहे. आता तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये आता रकमेत वाढ होणार आहे का, तर लक्षात घ्या रकमेमध्ये कुठलीही आता सध्या तर वाढ होणार नाही आहे असं सरळ त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आता पूर्ण काही माहिती येत नाही आहे आधारशी तोपर्यंत रकमेमध्ये काही वाढ होणार नाही आहे. तोपर्यंत तुम्हाला महिन्याला फक्त 1,500 रुपयेच मिळणार आहेत. जसं